मुंबई विरुद्ध चेन्नई या पहिल्या प्लेऑफ मॅच बद्दल आपण बोलतोय आणि आपल्याबरोबर मिलिंद रेगे सर आहेत। मिलिंद सर, आपण मुंबई बद्दल बोललो पण हे विसरून चालणार नाही, समोर चेन्नईची टीम आहे। याचं कारण असं आहे, प्लेऑफ मध्ये जर मुंबई विरुद्ध चेन्नई असा रेकॉर्ड आपण बघितला तर चेन्नईने 4 मॅचेस जिंकल्यात आणि मुंबईने फक्त एक, म्हणजे आयपीएलची फायनल जेव्हा मुंबई इंडियन्सची टीम जिंकली होती ती फायनल, आणि म्हणून विचारावं असं वाटतं बिग मॅच टीम आहे चेन्नईची। अशा टीमला हरवण्यासाठी नेमकं मुंबईला आज काय करावं लागेल? मोठी आहे। जरी ते जिंकले नसतील, जरी एकदाच जिंकले असतील तरी मी समजतो की चेन्नईची टीम चांगली आहे, पण सध्या चेन्नईच्या टीममध्ये तुम्ही बघा त्यांचे बॅट्समन फॉर्ममध्ये नाही आहेत। कारण आता तुमचा तो ओपनिंग बॅट्समन ब्रेंडन मॅकॅलम तो इंग्लंडला निघून गेला आहे, त्याच्यामुळे तो नाही आहे। हसी अजूनपर्यंत खेळला नाही आहे, तो येईल। सुरेश रैनाने काही रन्स केले नाही आहेत, त्याचा फॉर्म काय दिसत नाही आहे। धोनीचं पण कॉन्ट्रीब्युशन एवढं काय खास वाटत नाही आहे। मला वाटतं काही झालं तरी चेन्नईच्या टीमचे बॉलिंग चांगली आहे आणि त्याने बॉलिंग चांगली केली आहे, पण धोनीला माहीत आहे फायनल मॅचेस कशा खेळायच्या, नॉकआउट मॅचेस कशा खेळायच्या, त्यांची पण तयारी असणारच, एवढं तर नक्कीच। आणि आज उत्सुकता सगळ्यांना आहे ती पहिल्या प्लेऑफचीच। ज्या दोन टीम ही प्लेऑफ खेळणार आहेत त्या आहेत चेन्नई आणि मुंबई, पण तरी सुद्धा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कॅप्टन विराट कोहली, त्याच्या नावाची चर्चा ही आहेच आणि यावेळी कारण आहे बीसीसीआयनं त्याला दिलेली ही अनऑफिशियल वॉर्निंग। भारताचा आक्रमक बॅट्समन विराट कोहलीला नियमांचं खरंच वावडं दिसतंय, नाहीतर नियमच तो माहिती करून घेत नसावा। दिल्ली विरुद्धच्या लीग मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय आला आणि मॅच बघण्यासाठी त्याची मैत्रीण अनुष्का अर्थातच आली होती। तिला भेटायला विराट थेट ती जिथं बसली होती म्हणजे टीमच्या डगआउटच्या बाहेर VIP स्टँडमध्ये पोहोचला। टीव्हीवर हे दृश्य सगळ्यांनी पाहिलं। आता तुम्ही म्हणाल मैत्रिणीला भेटण्यात गैर काय आहे? गैर काही नाही, पण तो भेटला तेव्हा मॅच संपली नव्हती, फक्त पावसामुळे थांबली होती। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे IPLसाठी BCCIनं ICCच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी करार केलाय। फिक्सिंग थांबवण्यासाठीचा तो उपाय आहे आणि या करारानुसार खेळाडू मॅचच्या कालावधीत डगआउट, ड्रेसिंग रूम आणि जिम सोडून इतर ठिकाणी जाऊ शकत नाहीत, कुणाला भेटू शकत नाहीत। असं असतानाही अनुष्का भेट घडली आणि म्हणून BCCIला त्याची दखल घ्यावी लागली आहे। त्यांनी विराटकडे लेखी स्पष्टीकरण मागितलंय। खरं तर विराट सोबत युवराज आणि दिनेश कार्तिकही होते, पण सध्या विराटला नोटीस बजावण्यात आली आहे। विराट आता टेस्ट टीमचा कॅप्टन बनण्याच्या मार्गावर आहे, उद्या तशी घोषणाही कदाचित होईल। असं असताना वादांपासून त्यानं दूर राहणं त्याच्या आणि भारतीय टीमच्या हिताचं आहे। रुजुता लुकतुके, जय महाराष्ट्र, मुंबई। आणि मिलिंद सर, जसं मी म्हटलं मॅच बद्दल आपण बोलतोच आहोत, पण हा एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा IPL मध्ये पुढे आलाय आणि तो म्हणजे विराट कोहलीने स्वतःच्या आक्रमकतेला थोडी तरी मुरड आता घालायला हवी का, एस्पेशली जेव्हा आपण टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून त्याच्याकडे बघतोय अशा वेळी? आपण टेस्ट टीमच्या गोष्टी करतोय कशाला? टेस्ट टीमला वेळ आहे अजून त्याच्या आपण तर फक्त T20 बद्दलच बोलूया। T20मध्ये विराट कोहली एक ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहे, टीमचा चांगला बॅट्समन आहे। टेस्ट टीमला दुसरं सध्या जर त्याला केला असेल, एक चान्स तर असतो की एखाद्या माणसाला नवीन कॅप्टन केला की त्याला थोडा एक्सपिरियन्स द्यायला पाहिजे। जर तो इनएक्सपिरियन्स असेल, त्याचे काही ॲग्रेसिव्ह कंटेंट असेल त्याच्या क्रिकेटमध्ये, आपण असं बघायला पाहिजे की लगेच आपण एक जजमेंट करतो। भारतामध्ये एका प्लेअरबद्दल आपण एक 2 किंवा 3-4 मॅचेसमध्ये जजमेंट करतो, ते चुकीचं आहे। थोडंसं क्रिकेट खेळून दे त्याला, थोडीशी मॅच्युरिटी येऊन दे त्याला। मॅच्युरिटी आहे, पण काही लोक ॲग्रेसिव्ह असतात। तुम्ही प्रत्येक बाबतीत जर आदला कॅप्टन, आताचा कॅप्टन आदल्या कॅप्टनसारखा असायला पाहिजे असं काय नाही आहे। धोनीच्या आधी जेव्हा हा होता कोण तुमचा सौरव गांगुली होता, तो पण एका तऱ्हेने ॲग्रेसिव्ह होताच, पण तो विराटसारखा ॲग्रेशन होता, त्याचं ॲग्रेशन एक वेगळं होतं। तेव्हा विराटला आता कॅप्टन करा नाही करा ही गोष्ट आता फार लवकर आहे। आपण आता फक्त T20च्या गोष्टी करूया।